आता पुन्हा तुझ्या कुठल्याही कृत्यामुळे दादा मामाचा झालेला विश्वासघात मला चालणार नाहीये. श्रीनू, लाली आता तरी विचार कर. तू शांत बसाव. ह्या बघ श्रीनू, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. आई अगं, कोणाच्या सांगण्यावरून तू जमीन विकायला निघालीस? कोणाशी हात मिळवणी करतेस तू? नीरजच्या आईशी? अगं, त्या तुझा फायदा घेत आहेत. तुझ्या भल्याचा नाही, त्यांच्या हेतूचा विचार करतायत. त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी तुझा वापर करतायत. त्या आई, ऐक माझं. अरे काय काय हेतू असणार आहे तिचो? दादा मामा या सगळ्या घरातल्या माणसांना त्या पाण्यात बघतात आणि हे घर पोखरून काढण्यासाठी त्या तुझा वापर करतायत. पण त्यानं आपलं काय नुकसान होतं काय? अगं, होणार ना. या घरात वाद होतील, हे घर तुटेल. अरे पण आता पैसे मिळाल्यानंतर आपण इकडे राहायचंच नाही, मग कसं काय वाद होणार? आई अगं, प्लीज प्लीज समजून घे ना. ह्या बघ, माका कोणाचा काही एक ऐकूचा नाही. हा अगं लाली, माझं कधी ऐकलं नाहीस, पण आपला मुलगा एवढा पोट तिडकीने सांगतोय त्याचं तरी ऐक. श्रीनू, ह्या बघ, जा काय मिळत ना त्या काय मी वर घेऊन जाणार नाही. त्या सगळ्या मी तुझ्या भविष्यासाठी करतोय. निशीचा तुझ्या सोबत लगीन झाला असताना तर तुका या घरात जावयाचा मान मिळालो असतो, पण आता ता काय होणार नाही. आता ना तू या घरात आश्रित म्हणूनच रवतलस आणि आम्हाला नाही आवडणार. अरे त्यापेक्षा आपण जाऊया ना इकडनं. नाही येणार आहे. या निसर्गाची माती होय, सांगायचं जरा त्यांका. पण व्यवहार झालो. मेघना सचदेवांबरोबर जमिनीचो पहिलो व्यवहार तुमच्या घरातनाच झालो. फिरके काय बोलताय? विचार करून बोला. बरोबर ताच बोलतोय मी. दादानू, तुमच्याच घरातल्यांनी तुमका तुमच्या शब्दांची, तुमच्या तत्वांची ना लायकी दाखवल्या नाही. काय बोलतोस तू? या लोकांनी जमिनी विकण्यासाठी काही बोलशील? जी फासरून हातात देन शिरके. बंधू सोड. नाही सोडणार. काय करशील? बंधू बंधू, पुराव्याशिवाय मी बोलत नाही आणि पुरावा ह्याच सांगतात. दादानू, तुमका तुमच्या घरच्यांनी तुमची किंमत दाखवल्या नाही. ह्यो बघा पुरावो. तुमच्या बहिणीन तिच्या हिश्श्याशी जमीन विकलेलीची पावती आई. बघ बंधू, बोला दादा खोत, बोला. आता काय सांगणार त्या लोकांका तुम्ही? तुमची तत्वा विकली गेली, तुमचे खोतांचे संस्कार विकले गेले. आधी मुलीने गावासमोर धिंडवडे काढले आणि आता बहिणीने. दादा, मुलगी किती परक्या घरी गेली ना तरी मूळ खोतांचाच ना. खोत म्हणे खोत. कसले खोत आणि कसला काय? मोठ्या घरचे पोकळ वासे नुसते. बस. हे शक्य नाहीये. माझी बहीण असं करू शकत नाही. पैसा माणसाला काही करायला भाग पाडू शकतो दादा खोत. ह्या बघ तुझ्यासाठी ना साडी आणलेत. लुगडं लालीताई, हा हा हा, थांब थांब, तुझ्यासाठी 2 साड्या आणल्यात. ह्या बघ, ह्या बघ, ह्या बघ. हा घे 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 घे. आणि मंजू, तुझ्यासाठी ना ही बघ. जुळजुळीत साडी आवडता ना तुका, म्हणून तुझ्यासाठी तशी घेतली. डुग्गूचा. हा या बघ, या बघ, या घे, या घे. ह्या ना डुग्गूसाठी. लालीताई कशासाठी एवढं? मग नंतर म्हणशाल माझ्या लेकासाठी कोणीच काय घेत नाही म्हणून घेतला. आणि देते का? आहे आहे, या बघ, या बघ, गॉगल गॉगल कसा
कसा लावतोस तू लाव ना अगो लाव मका नको पण ह्या काय सगळा काय म्हणजे काय आजपर्यंत इकडनं फक्त घेतच होतंय सगळ्यांपुढे हातच पसरत दिलाय आणि आज त्या सगळ्याची ना परतफेड करूची संधी मिळालेली आ म्हणून सगळ्यांका मोकळ्या हाताने घेतलाय हा तू कसं सांगतोय ह्या सगळा घेताना ना माझ्या डोक्यावरचा उपकाराचा ओझा ना कमी होत होता असा वाटत होता माका अगदी ना हलका हलका वाटत होता गो पण मी काय म्हणतोय काल तू रघुनाथाकडे पैसे मागे होतस ना होय आणि त्यांनी पैसे ठेवले तुमका देऊ हा पण मग ते तर तुझ्या जवळच ठेव हा माझ्याकडे ना माझ्या हक्काचे पैसे होत हा. काय गो लाली खय दरोडो बिरोडो घातलंस की काय अगो दरोडो नाय लॉटरी लागली असा समज हा. ए माझा गोगो विश्वासघातकी माणसांका माझ्या घरात ठारो नाही तेव्हा जा काय सगळं असं ना तर उचल आणि काय राहो ऐकून जायचे अगो या श्रीमंत झाला बघू देत त्या का श्रीमंती त्याची पण खायसर नाही बाहेर जाऊन चल निघ निघ ऐसून आय आगे काय करतास तू हा आय या मी माझ्या पैशाने आणला आता काय करतास आय आय रघुनाथा आपलो केसान गळो कापणार ही बाई जोपर्यंत उंबरठ्याच्या बाहेर जात नाही ना तवसर मी पाण्याच्या थेंबाक पण स्पर्श करूच नाही श्रीनू जिला माझो नाईलाज असा रे जावयानू तुम्ही मला समजून घेशात अशी इच्छा करते तुमच्याकडून लाली जा त्या मेघनाच्या घराकडे आणि थैसारच राव त्या बाईक घरी आणलं होतस ना आमच्या जा आता त्याचे तळवे चाट जा आणि थयच राव ती बघितली तुझी मालकीण तिचे तळवे चाटून आमका फसवलंस ना जा जा आता तिच्याकडे जा काय रघुनाथ खोत तुटून पडल्यात ना तुमच्या चांगुलपणाच्या भिंती आणि आपलेपणाची नाती स्वतःच्या बहिणीला घराबाहेर काढलात ना मला इतकं भारी वाटतंय ना काय सांगू मी तुम्हाला माझ्या मुलाला इतका त्रास दिलाय तुम्ही त्याची फळं मिळतायत तुम्हाला माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलं तुमच्या मुलीने म्हणून तिचं घर मी मोडून टाकलं दिशी थांबाई
काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? का आला होता तुम्ही या गावात? मुलाच्या आनंदासाठी की मुलाच्या ओढीने? का थांबलात तुम्ही या गावात? त्याचं हरवलेलं प्रेम परत मिळवण्यासाठी की त्याच्या नशिबात असलेलं प्रेम हिसकावण्यासाठी? आपला मुलगा ज्या मुलीवर प्रेम करतो त्याच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी? आणि केलं तुम्ही उद्ध्वस्त. तुम्ही ठेवलेलं बॉम्ब फुटलाय. खूप नुकसान झालंय आमचं. आमचं घर तुटलंय ते तुमच्यामुळे. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हे तुम्हाला आवडलेलं नाहीये. औक्षण करून तुला घरात वेलकम केलं होतं, घराण्याच्या बांगड्या दिल्या होत्या, विसरलीस तू? तीच तर खरी ठिणगी होती सर. तुझ्या बाबांचा बॅडमिंटनला विरोध असताना मॉमने तुला सपोर्ट केलं, त्याचं काय? कारण सर मला स्पोर्ट्स फेअर मध्ये त्यांना सगळ्या गावातून फिरवायचं होतं, ज्यामुळे माझ्या दादांना त्रास होईल. त्रास? माझ्या मॉमला धूपाचा त्रास होतो हे माहित असताना तू धूप पेटवत होतीस, या त्रासाचं काय? सर तो धूप मी नाही, त्यांनी स्वतः पेटवला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आईला ना धुपाचा त्रास होतो, ना धुराचा, ना अगरबत्तीचा. हो ना? माझं लग्न नीरज सरांसोबत होऊ शकत नाही हे तुम्हीच सांगितलं होतं. घरात पाहुणे आले असताना मला न जमणारं चायनीज फूड बनवायला देखील तुम्हीच सांगितलं ना मुद्दाम. मग सांगा ना तुमच्या मुलाला. सर सर एवढंच नाही, मी यांना आणि शिर्केंना बोलताना बघितलंय. यांनीच तुम्हाला किडनॅप केलं आणि त्याचा आळ माझ्या दादांवर टाकलाय. गोडाऊन आग सुद्धा यांनीच लावली. बस झालं, बस बस. हे सगळं नाही सहन होत आहे मला. हे सगळं मी तुला सांगितलं निशी. नीरज, शेवटी मला पडलेलं स्वप्न खरं ठरलं. जिला मी माझी सून नाही, माझी मुलगी मानलं होतं, आज तिनेच सगळ्यांसमोर माझ्यावर घाणेरडे आरोप केले. मी आई आहे नीरज, आई. वहिनी नाही आहे मी. मान्य आहे मला की मी जमिनीचा व्यवहार केला, पण तो फक्त व्यवसायाचा भाग होता. माझा व्यवसाय आणि माझी नाती या दोघांमध्ये गल्लत कशी होऊ दे? निशी जी आता म्हणाली तसं मी काहीही केलेलं नाहीये. आपल्या पोटच्या मुलाला कुठली आई किडनॅप करू शकते? नीरज, इकडे नाही, इकडे. म्हणजे हे गृहपाठ बघ ना, बरोबर आहे का? हे चुकीचं नाही आहे जुग्गू. ताईजी, थोडा पाणी पिऊन घ्या. ओवी,
स्कूलमध्ये प्रोजेक्ट केलास ना? कुठला प्रोजेक्ट? अरे तो हा तो केला होता. हा आपण निशिताईला दाखवू ना. हा हो निशी दीदी, चल मी तुला माझा प्रोजेक्ट दाखवतो. निशी चल ना आपण त्याचा प्रोजेक्ट बघू. ओके चल ना, चल 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 मी तुला दाखवतो माझा प्रोजेक्ट. लालिताई, या ना आत या ना. अहो घरची लेक असस तुम्ही. थोडेसे दारात उभे आहात, बरा नाही दिसत. या बघू. थांब उमा. आणि एवढी निशिताई, आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या वहीच्या मागे असं खेळतो, पण टीचरने आम्हाला पकडलो आणि पनिशमेंट दिली आणि आम्हाला कोंबडा बनायला सांगितलं. आणि हे बघ, मी असा कोंबडा बनायला गेलो आणि पडलो. मला कोंबडाच बनता नाही आलं. मजा ना निशिताई. निशिताई, अगं निशिताई बघ ना, मज्जा ना. हे फॉरेन दीदी, मी ना जोक पण सांगितला. आमच्या टीचरने आम्हाला पनिशमेंट दिलेली ते पण सांगितलं. अगं मी कोंबडा पण बनलो, पण ही असतच नाहीये. आणि मी असं अजून किती वेळ टाइमपास करणार? मला माझं होमवर्क पण करायचंय. ओके तू जा, तुझा होमवर्क कर. गो. निशी, मी तुला फार काही सांगणार नाही. आय नो जे काही घडलंय त्यातून सावरणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. अँड नीरजच्या घरी जे तू एक्सपिरियन्स केलं ते तर मी इमॅजिनही नाही करू शकत. बट निशी, आय नो वन थिंग फॉर शुअर, तू हरणारी नाहीयेस. तू तुझ्या दादांना, उमा मावशीला बघत मोठी झालीयस. लुक, आय अंडरस्टँड की जे घडलंय ना ते चेंज नाही करता येणार आपल्याला. बट प्लीज पुढचा कुठलाही डिसिजन घेण्याआधी थोडा वेळ घे. जे घडलंय त्याचा एकदा शांतपणे विचार कर. अँड ती निशी म्हणून नाही, एक थर्ड पर्सन म्हणून. मे बी त्याने आपल्याला काहीतरी एक चांगला वे आउट मिळेल. निशी प्लीज अंडरस्टँड, नीरज ना खूप चिडलाय तुझ्यावर आत्ता. त्याने आय एम शुअर हा डिसिजन विचार न करता घेतलाय. सिच्युएशनच अशी आहे. बट प्लीज तू तसं काही करू नको, कारण आपण घेतलेल्या डिसिजन्सचा नंतर पश्चाताप व्हायला नको. म्हणून आत्ता विचार कर. निशी, रिमेंबर, जो डिसिजन घेशील ना तो तुझा डिसिजन असेल. आणि झालेला व्यवहार कधीच रद्द करत नाही. असं काय करतोस तुम्ही? माका जमीन विकूची नाही. का अजून पैसे हवेत का? किती हवेत? माका पैसे नको. माका माझी माणसं हवी आहेत. माझा भाऊ वडिलांसारखा
माका आधार देऊक माझ्या पाठीशी उभं राहिलेला त्याच्या नावात काळी पाजलंय मी त्या सगळ्या माका दूध काढूचा. तो डाग लागावा म्हणूनच तर तुला मी प्याद म्हणून वापरलं. नाहीतर अशा भिकारड्या गावात पैसे गुंतवायची माझी अजिबात इच्छा नव्हती. आणि हा करार रद्द झाला तर दादा को पुन्हा ताठ मानेने या गावात वावरेल आणि त्याची मुलगी माझ्या मुलाची पाठ सोडणार नाही आणि ते मला नकोय. आपल्या करारानुसार जमिनीचे उरलेले पैसे उद्या सकाळी तुझ्या खात्यात जमा होतील. श्रीनू, तुझा माझा या घराशी संबंध लालीमुळे आलाय. आता लालीच या घरात राहत नसेल तर आपण तरी कसं राहायचं या घरात? चल चल आपण जाऊया. भाऊ पण सुनारी इथे राहण्याची, इथल्या लोकांच्या नजरेला नजर मिळवण्याची सुद्धा लाज वाटते रे मला. मला नाही राहवत आहे. चल चल आपण जाऊया प्लीज. चल. भाऊ पण कुठे जाणार? कुठेही जाऊ, कसंही राहू श्रीनू, चल जाऊया. पण दुसरा काहीच ऑप्शन नाहीये का? दुसरा काय ऑप्शन राहिलाय? ठीक आहे, जाऊया आपण. आपण त्याआधी मला माझं एक काम पूर्ण करायचंय. आलो मी. तुझा नीट विचार झालाय ना? हो, तुला बाहेर कोणी भेटलं नाही ना? मला कोणालाही भेटायचं नाही. ठीक आहे, आपण निघूया. मी जेवण पॅक करून घेते, वाटेत जेवूया. तुझी इच्छा नाही आहे ना इथे थांबायची? मग आजची रात्र सुद्धा आपण थांबायला नको. चल आपण निघूया. इच्छा नसली तरी आपल्याला इथे 2 दिवस थांबावं लागणार आहे. पण का? जरी काम सोडलं असलं तरी त्यांना 2 दिवस लागतील नवीन कोच शोधायला. तोपर्यंत मलाच जायचंय कोचिंगसाठी. अरे पण तू रिझाईन केलंयस ना, मग त्यांनी 2 दिवसात कोच बघू दे किंवा त्यांनी त्यांचं ट्रेनिंग बंद करू दे. आपल्याला काही देणं घेणं नाहीये. तुझा संबंध संपलाय. अरे म्हणजे बेटा, तुला होणारा त्रास मी नाही बघू शकत रे. चल आपण निघूया. मॉम, नॅशनल लेवलची टुर्नामेंट, मी असं इरेस्पॉन्सिबली बिहेव नाही करू शकत. 2 दिवसांचा प्रश्न आहे, 3ऱ्या दिवशी मीच थांबणार नाही असं सांगून आलोय त्यांना. तर मलाच इथे राहणं नकोसं झालंय. मग मला प्लीज जरा शांत बसू दे एकट्याला. ठीक आहे. लाली, दादा, बंधू, चुकलंय मी. त्या बाईच्या नादाक लागून सगळ्यांका फसवला मी. त्याची शिक्षा आहे माका दिली. ज्या घरात ना हवा तसा हट्ट केलाय मी, हवा तसं वागलाय, त्याच घरात ना आयन माका बाहेर काढलाय. ज्या बाईन घरातल्यांका फसवल्यात त्या बाईवर गावातला कोण विश्वास ठेवणार? कोण ते का दरवाजात उभं करणार? मी या गावात नाही राहू शकत आता, आणि राहून मी चालणार नाही. मी कुठल्या तोंडात या गावात राहू आता? जातोय मी. कळता मा? हा, मग कशा खायसर बसलंस? जायचं ना त्याच बाईच्या घरात. तिने पण तुका उभा केला नाही आणि करणार पण नाही, कारण आता तिची गरज संपली. ताई, तुझ्या तर अवस्था अशी झाली मग, ना धडीकडचा ना धड तिकडचा. मग काय जाणार आता?
दादा तू 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 काळजी नको करू. मी जाईन वाट कुठांना तिकडे निघून जाईन, पण तुमका तोंड नाही दाखवणार. नाही दाखवणार. काय होणार माझा त्रास तुमका? आता हात जोडून काय होणार आहे लाली? व्हायचा होता तो झालाच ना. आणि आई काय चुकीचं बोलली ग? तुझ्या वागण्यामुळे सगळ्यांकाच मनस्ताप झाला. माझं सगळ्यांसमोर अपमान झालो ते एक वेळ विसरीन मी. पण आपला कोटांचा घर दुभांगला गेला. जो विश्वास होतो तो मोडलो गेलो. माझ्या एक संद घराच्या भिंतीची एक वीट हल्ली. आणि ती कोणामुळे? त्या बाहेरच्या बाईमुळे. त्याचा मला जास्त त्रास झाला. माका माहित आहे दादा, मी माफ करण्याच्या लायकीची नाही. मी लय चुका केल्यात. नशीब डुग्गून तरी 2 घास खाल्ल्या. हो ना, बघता बघता गोष्टी कुठून कुठे गेल्या काही कळलंच नाही. त्यात हे आणि दादा कुठे गेलेत काय माहिती. अगं कुठे जाणार? लालीताईंका शोधूक गेले असतले. काय? मंजू ग भावंड आहात ती. काळजी तर वाटणारच ना. म्हणजे हे आता लालिताईंना आणायला गेलेत? बाई ग, आता दायचे काय करतील ना काही सांगता येत नाही. पण लालिताईंचं चुकलंच हा उमाताई. अगं मंजू, कोण चुकीचा कोण बरोबर तर आपण नाही ठरवू शकत. त्या माणसात त्या क्षणी जे पटता त्या योग्य वाटता तो माणूस ताच करता, ताच कृती करता. म्हणजे मंजू बऱ्याचदा माणूस नाही परिस्थिती माणसाका ते सगळं करूक भाग पाडता. आणि तेव्हाच नात्यांची खरी कसोटी असता मंजू. आता बघ ना, आई म्हणून दायचेन लालिताईंका शिक्षा केला आणि भाऊ म्हणून हे आणि बंधू भाऊ त्यांच्या पाठीशी उभे राहिले. यात सगळेच आपापल्या जागी बरोबर आहात, हो की नाही? पुरावा आहे का आपल्याकडे? मग आपण नाही सिद्ध करू शकत. आणि पुरावा असता तर निशी आणि नीरज मध्ये एवढं पराकोटीचं भांडणच झालं नसतं. पुरावा नसताना कोणाकडे बोट दाखवल्यानंतर काय होता या माहिती आहे ना? अहो, नीरजला पळवून नेणाऱ्या गुंडांका श्रीनू ओळखता. म्हणजे श्रीनू आणि नीरज त्या गुंडांच्या मागावर गेले होते. त्या गुंडांनीच तर शिर्केंचं नाव सांगितलंय यांका. पण उमा, आता ते महत्वाचं नाही. हा, माझी लेक त्या बाईच्या तावडीतून सुटली हे जास्त महत्वाचं. आता राहिला प्रश्न त्या शिर्क्याचा. त्याचा काय बंदोबस्त करायचा तो वेळ आल्यावर करूयाच.
बाळा, आज तू तुझ्या बापाच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज दिलंयस. निशी बाळा, मी जग बघितले म्हणून सांगतो. जर तुझी जन्माची गाठ नीरज बरोबर बांधली असेल ना, तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. आज ना उद्या तुमच्यातले गैरसमज दूर होतील, तुम्ही एकत्र याल. बाळा, खऱ्या प्रेमामध्ये खरंच इतकी ताकद असते. मग ते आई मुलाचं असो, भाव बहिणीचं असो, किंवा मग नवरा बायकोचं असो, खरं प्रेम कधी हरू शकत नाही. शांत हो बाळा, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. उमा, तुझ्या नवऱ्याचा वागणं काय मका पटलेलं नाही. होय द्यायचे, पण तुम्ही तुमच्या लेखाक समजावून सांगू शकला असतास ना. तास तर जरी मी आवस असलंय ना, तरी घरातलं करतो पुरुष आहातो. विषय संपलो असं म्हटल्यान की पुढे कोणी काय बोलायची सोय असा काय? ते तर गावात पण त्याच्या शब्दात जास्त वजन असा नाही. म्हणान गपरवलंय गो, पण त्याचा अर्थ असो नाही की त्या नावशीच्या शब्दात कायच किंमत देऊची नाही. अहो नाही द्यायचे, असं काय नाही. तुमचं म्हणणं पटतं माका. लालीताईंचा चुकलाच पण तुम्हीच कायम सांगतास ना की माफ करणारं काय मोठं असतं म्हणून. या बघ, या तुझ्या साखरेत घोळवलेला बोलणा ना मका कळता, पण त्याचं माझ्यावर काही एक परिणाम होचो नाही. जो चुकलो ना त्याका शिक्षा होऊकच होई. पण कुठलीही चूक जन्माची नाती तोडण्या इतकी मोठी नसताना द्यायचे. आणि मी यांच्या शब्दाबाहेर नाही. होय तर तू रघुनाथाची सीता आणि तो बंधू लक्ष्मण, मीच काय त्या घरात काही काही द्यायचे. कळला? जा माका झोपण द्या. जा माकाशी भूक येतो एक एक. येतोय मी. मंजू काकी, काय ग? मला दे ना, मी देते सगळ्यांना. अगं राहू देत, मी देते. अगं नाही, दे ना मला. ओवी असू देत, मी देते म्हटलं ना. तू तोपर्यंत चहा घेऊन ये. अगं नाही मी मंजू दे का. आता काय परका नाही रावला. होय तर घरातल्यापेक्षा ह्या परवडला. आहे खाली ये ना. ये ना ग. ये 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 लली, बस. आई, लालीताई आई, राहायचे. आई, आई, नेमकं खातानाच बोलायची गरज होती का? एक तर अपराधीपणाच्या भावनेमुळे ती बाहेर येऊ बघत नव्हती. त्यातून कशाला दुखावलास तू? खरंच द्यायचे. तिला खूप पश्चाताप झालाय. रात्रभर रडत होती. आई, आता विसरून जाणार सगळं. एकत्र राहायचं म्हटल्यानंतर किती दिवस मनात ठेवणार आहेस तू? झाला गेला विसरून जाणार आता. बंधू, हा दादा. तुझा नाश्ता झाला की तू अमरावतीत ये. मग आपण आपली कामं उरकू आणि तलाठ्याकडे जाऊ. हा मी येते आई.
आहे जाऊन येते. उमा जाऊन येते. बरं. श्रीनू काय गेलो? मला सत्य माहितीये म्हणून मी बोलले. धीरज सरांच्या आईंना मी आवडतच नव्हते. त्यांनी फक्त तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे आणि नेम साधलाय. आपल्या घरात फूट पाडली त्यांनी. सगळ्या गावासमोर दादांचा अपमान केलाय आणि या सगळ्यात त्यांनी तुझा फक्त वापर करून घेतलाय. त्यात तुझी काहीच चूक नाहीये. खरंच तुझी काही चूक नाहीये. नाही कसं माका नात्यांपेक्षा दादाच्या शब्दापेक्षा पैसा मोठं वाटलो आणि म्हणून या सगळ्या घडला. पण सगळ्यात जास्त नुकसान तुझा झाला ना गो. सांगू ती बाई कशी पण असली ना तरी नीरज चांगलं पोरगो हा. माझी जशी त्या बाईने अवस्था केली ना तशीच त्याची पण केली हा. अगं ते का माहीतच नाही आम्ही की त्याच्याबरोबर काय चाललेला. पोरगो म्हणून तो त्याच्या आवशीचं मान ठेवता. त्याच्या आवशीच्या खोटेपणाची सजा तू ते का देऊ नकोस हा. राग तर त्यांनी धरलाय ना. मी फक्त खरं काय ते सांगायचा प्रयत्न करत होते. अगो पण परिस्थितीच तशी होती ना आणि मग सगळं प्रकरण फसत गेला. थोडा वेळ जाऊ दे मग नीरज तो राग ना शांत होईल. मग तू बोला त्याच्याशी. बघू. तू आधी नाश्ता करून घे. हा तू आलीस निशी. तू आलीस आणि तुला कसं माहित की मला कॉफी हवी. आपलं मन कुठे वेगळं आहे. निशी मला तुझी आठवण येते हे तुला कसं कळत नव्हतं. मला पण तुमची खूप आठवण येत होती. खूप जास्त. म्हणून तर मी इथे आले ना. मी तुम्हाला भेटायला आले म्हणून. हो निशी. निशी मला भीती वाटते. कसली भीती सर? तू मला सोडून जाणार नाहीस ना. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. सर सर इथे बघा. सर मला सांगा आपलं प्रेम खरं आहे ना? हो हो. मग सर आपल्याला जगात कुणीच एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. सर मी आयुष्यभर तुमच्या सोबत आहे.
प्रॉमिस? सर मी तुमच्यासाठी कॉफी आणली. आता ती थंड होण्याच्या आधी पिऊन घ्या प्लीज. कोण आहे? तू इथे? मला काही बोलू नकोस. माझ्या मुलाने तुझ्याशी सगळे संबंध तोडले. आता तो तुझं काहीही ऐकणार नाही आणि तुला भेटणार सुद्धा नाही. त्याने आता तुझा विचार करणंही सोडून दिलंय. हे बघा, मला फक्त एकदम तुला जरी भेटायचं असेल ना तरी त्याला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तू माझ्या मुलाचं मन नाही बदलू शकणार. आता आल्या पावली परत जा. तुम्ही सगळे खुद इतके निर्लज्ज कसे आहात? तुझी लाली आत्या आली होती जमीन विकल्यावर. जमीन परत द्या अशी भीक मागायला. आणि आता तू माझ्या मुलाकडे प्रेमाची भीक मागायला आली आहेस ना? चल चालती हो. कोण आहे मॉम? कोण नाहीये. गावात इतके भिकारी असतील माहित नव्हतं. मी बघते काय ते. मी एकदा त्यांना तुला सांगितलं ना नाही भेटता येणार म्हणून. मी एकदा बोलते ना त्यांच्याशी. नाही ना थांबली. मी पण तिला थांब थांब म्हणत होते पण नाही ऐकलं माझं तिने. काही झालं तरी ती आपल्याकडे आली होती. असं कसं पाठवायचं? मी म्हणाले आलीयस तर नीरजला भेट, त्याच्याशी बोल, नीरजला बरं वाटेल, तुमच्यातले गैरसमज मिटवून टाका. मी तिला म्हणाले की तू माझ्या मुलीसारखी आहेस. तू मला कितीही दुखवणारं बोललीस तरी तू लहान आहे असा विचार करून मी विसरून सुद्धा गेले. पण तिने माझं नाही ऐकलं. नीरज सरांचं तोंड सुद्धा बघायचं नाही असं म्हणाली. तिला बोलायचं नव्हतं, मला भेटायचं नव्हतं, मग ती इथे कशाला आली होती? नीरज राहू दे आता. आपण नको विषय वाढला. मॉम तुला माहिती ती इथे कशाला आली होती ते? नीरज तू मला नको विचारूस. मॉम आय वॉन्ट टू नो, प्लीज सांग मला. ती तुझ्यासाठी मेसेज देऊन गेली आहे. कसला मेसेज? जाऊ दे नीरज, मला नाही सांगता येणार. मॉम पण मला ऐकायचंय, काय मेसेज होती? नको हट्ट करूस नीरज. असं कसं बोलू शकतो तू श्रीनिवास? तुला सांगितलं ना आता ती का गेली तिकडे. नीरजवर प्रेम आहे तिचं, त्याला भेटायला गेली होती, त्यात काय चुकीचं आहे? अगं पण भेट झाली कुणाशी? नीरजच्या आईशी. निशीच्या हाताला धरून तिने बाहेर काढलं ना. तिने परत अपमान केला तिचा. पण नीरजला यातलं काहीच माहित नाहीये. अगं पण त्या बाईला अजून एक संधी मिळाली ना निशीला त्रास देण्याची. काय? या अवदसेने निशिक पुन्हा एकदा त्रास दिलो. या बाईक आता मी काय सोडत नाही. शिणू तू माझ्या पाया नको शिणू. शिणू ऐक माझा. मामा ऐकून घे प्लीज. बघ असं डोक्यात राग घालून काही होणार नाही. गोष्टी अजून हाताबाहेर जात. निशी तिकडे नीरजला सॉरी म्हणायला गेली होती, कारण तिचं अजूनही नीरजवर प्रेम आहे आणि नीरजचंही तिच्यावर आहे.
इथं नीरजने त्याच्या मनात निशीबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला. तो गैरसमज आपल्याला दूर करायचा आणि त्या दोघांनाही लवकरात लवकर एकत्र आणावं लागेल आपल्याला. पण आपल्या हातात फक्त आता एकच दिवस राहिला. म्हणजे नीरजने त्याची कोचची नोकरी सोडली आहे. What? हो, तो त्याच्या आईसोबत मुंबईला निघून जातो. आणि तो जर एकदा मुंबईला निघून गेला ना, तर त्याच्या मनातला गैरसमज दूर करण्याची आपल्याला कुठलीही संधी राहणार नाही. पण त्यासाठी आधी त्याची मॉम चुकीची आहे हे त्याच्यासमोर प्रूव्ह करता यायला हवं. त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला हवा, तरच नीरज निशीवर विश्वास ठेवेल. पण हे आपल्याला कसं जमणार आहे? आपल्या हातात अजूनही काही पुरावे आले नाहीयेत. माझ्याकडे एक आयडिया आहे. ठीक आहे, त्या बाईचं खोटोपणा उघडो पाडण्यासाठी मी तुमका या कामात मदत करायला तयार आहे. ती बाई कशी हा या फक्त नीरजलाच नाही तर अख्ख्या गावाला समजू. तरच तिने दादावर उडवलेलं चिखल साफ होत. आपण मुंबईला जातोय ना, मग तिथे गेल्यावर तू स्वतःचं कोचिंग सेंटर सुरू कर. तुला नाही ना आपल्या घरच्या बिझनेस मध्ये लक्ष द्यायचंय? नको देऊस, तू तुझ्या पॅशनवर लक्ष दे. तुझे वडील थकले, पण म्हणून काय झालं? त्यांच्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्यायला मी आहे ना. तुला हवं ते कर, आम्ही तुला कोणी जाडवणार नाही. बघू, मी तसला काही विचार केला नाही अजून. अरे मग कर ना. बरं, उद्या इथून जायचं तरी नक्की आहे ना? येस मॅम. जर कोणाला आपला त्रास होत असेल तर कशाला थांबायचं इथे? उद्या आपण इकडनं निघतोय हे कन्फर्म्ड आहे. त्यात काही चेंजेस होणार नाही. त्याचा उद्या इंग्रजीचा पेपर आहे, का त्याला पाठवलंस खेळायला तू? म्हणून चिडलीस? निशी, मला कळतं तुझ्या मनात काय चाललंय. म्हणूनच मी इथे आले. माझं तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे. तुला परत त्याच विषयावर बोलायचंय? हो, काल बघितलंस ना काय झालं तू? ते सगळं नीरजच्या मॉममुळे झालं. आपण जर स्वतःला थांबवलं नाही ना, तर हे असंच होत राहणार आहे. तसं नाही होणार. निशी, तुला नीरजला प्रूफ द्यायचा आहे ना. तू आत्ता त्याच्या घरी गेलीस तर साक्षीदार आणि प्रूफ दोन्ही मिळतील. काय उपयोग आहे आता? निशी, तू खरी आहेस हे प्रूव्ह होईल. तुझ्या दादांवर केलेले आरोप खोटे ठरतील. हे सगळं समोर येईल. निशी, अन्याय सहन करणं हा अन्याय करण्या इतकाच मोठा क्राईम आहे. निशी, आणि अशाने चुकीचं वागणाऱ्या माणसांना अजून चुकीचं वागायला मोटिवेशन दिल्यासारखं होतं. निशी, आय थिंक हा बेस्ट चान्स आहे. प्लीज वेस्ट करू नको. बाकी युअर विश. आई म्हणून नीरज सर तुमच्यावर विश्वास ठेवत होते, पण आता काय सांगाल तुम्ही त्यांना? हे सगळं खोटं आहे, कसं पटवून द्याल तुम्ही? सत्य कधी लपून राहत नाही मेघना सजदे. गेट आउट. माझ्या घरातून चालते. चाल. तुझ्या या रेकॉर्डिंगवर कोण विश्वास ठेवणार आहे? उलट मीच माझ्या मुलाला उद्या इथून घेऊन जाते. आणि म्हणून तू या शिरकेला हाताशी धरून मला ब्लॅकमेल करतेस? तुझा आणि या शिरकेचा हा डाव होता हे सहज सिद्ध करेन मी. ते सुद्धा ज्या शिरकेच्या बाजूने बोलायला आलीयस ना,
त्यालाच हाताशी धरून. तुला माहितीये हा शिर्के पैशासाठी काम करतो आणि मला हवं ते काम करून घेण्यासाठी मी वाटेल ती किंमत द्यायला तयार असते. माहितीये का? कारण मेघना सचदेवला हार पत्करणं मान्य नाही. म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी काहीही करू शकता, बरोबर? हो, काहीही करू शकते. कोणाचाही जीव घेऊ शकता? हो, कुणाचाही जीव घेऊ शकते. कोणाचंही गोडाऊन जाळू शकता? हो हो हो. अजून शंका आहे का? तुझ्या बापाचं गोडाऊन मीच गुंडांना पाठवून जाळलं होतं. विसरलीस? नाही, मी काहीच विसरले नाही. माझा, दादांचा, नीरज सरांचा, तुमच्या मुलाचा सुद्धा जीव पणाला लावला तुम्ही. पण तुम्हाला त्याचं काय? तुम्ही तो डाव जिंकला. हो, जिंकले. तुझ्या सरांना म्हणजे माझ्या मुलाला किडनॅप करून तुझ्या दादांना अडकवलं तेव्हा सुद्धा मीच जिंकले. तू माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं? तुझ्याशी असलेली सगळी नाती तोडून तो माझ्याकडे आला. याचा अर्थ कळतो? तुझं प्रेम हरलंय आणि मी जिंकले. माझ्या मुलाच्या आयुष्यातून तुला हकलून देण्यात मी सक्सेसफुल झाले. तू नीरजला घसा फोडून सांगत होतीस ना की हे सगळं कारस्थान माझं होतं, पण त्याने नाही ना ठेवला विश्वास. तसंच हे रेकॉर्डिंग सुद्धा त्याला ऐकवलंस ना तर तो माझ्यावर, त्याच्या मॉमवर विश्वास ठेवेल. मी तुमचं आणि शिर्के काकांचं बोलणं रेकॉर्ड केलं नव्हतं. मी तुम्हाला एक संधी देत होते. मला असं वाटलं मी हे रेकॉर्ड करते असं ऐकल्यानंतर तुम्ही तुमची चूक कबूल कराल. तुम्हाला मुळात तुम्ही जे काही केलंय ना ते चुकीचं वाटतच नाहीये. म्हणजे तू रेकॉर्ड केलं नव्हतंस? नाही, तेव्हा केलं नव्हतं, पण आत्ता केलंय. निशी, तुला तर ना थांबा. तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं करून मी तुमचं पितळ उघडं पाडेन? घाबरू नका. मी हे रेकॉर्डिंग नीरज सरांना अजिबात ऐकवणार नाही. कारण काय आहे ना, तुम्हाला तुमच्या वागण्याचा अजिबात पश्चाताप झाला नसला तरी नीरज सरांना हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसेल. खूप त्रास होईल त्याचा. काय आहे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हेच खऱ्या प्रेमाचं लक्षण असतं. तुम्हाला हे सांगून काही उपयोग होईल असं वाटत नाही. जिंकण्याच्या हट्टापायी तुम्ही तुमच्या मुलाचं अपहरण केलं यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाही. पण तुमचा हा चेहरा मला नीरज सरांसमोर आणण्याची अजिबात इच्छा नाही. आपली आई आपल्यावर खूप प्रेम करते. या त्यांच्या विश्वासाला तडा जाईल, ते पुरते खचून जातील. मी त्यांच्यापासून लांब झाले, पण सरांवरचं माझं प्रेम तीळभरही कमी झालेलं नाहीये. म्हणून तुम्हाला हरवण्यासाठी मी अशी तुमच्यासारखी खालच्या पायरीला येऊ शकत नाही. काळजी करू नका. नीरज सरांना यातला एकही शब्द कळणार नाही. तुम्ही इथनं जाता ना? नाही, जा. मी तुमच्या प्लॅन मध्ये आडकाठी नाही आणणार. पण एक नक्की, माझ्या मनात नीरज सरांविषयी प्रेम कायम असेल. आणि मला खात्री आहे एक दिवस माझं प्रेम मला परत नक्की मिळेल. त्रास देणार. आपण इथे राहू नये असं वाटतंय त्यांना.
आता आपण एक सेकंद सुद्धा थांबायचं नाही. चल नीरज चल. मॉम, तुला जायचं असेल तर तू एकटी जा. मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही. नीरज काय झालं बेटा? सॉरी की मला हे बोलावं लागतं, पण तू माझी मॉम आहेस ना, ह्या गोष्टीची मला लाज वाटते. मी प्रार्थना करतो की देव तुझ्यासारखी मॉम कोणालाही देऊ नये. काय झालं? त्रास होतोय तुला? तुला जर ऐकून इतका त्रास होत असेल तर विचार कर की मला किती दुःख होत असेल ते. आणि तुझं हे सगळं नाटक चालू आहे माहित असून सुद्धा तर माझ्या प्रेमासाठी हे सगळं चुपचाप सहन करणाऱ्या निशीला किती असं वाटत असेल ते. मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. तू माझ्याकडे परत यावंस यासाठी केलं. तुझ्या याच स्वभावामुळे कंटाळून मी तुझ्यापासून लांब गेलो होतो मॉम. आठवत आहे तुला? पण तू इथे परत आलीस. आमच्या प्रेमाला तू एक्सेप्ट केलं. निशीला सून म्हणून तू एक्सेप्ट करायला तयार झालीस. मला वाटलं की तू चेंज झालीस, तू बदललीस. मला वाटलं की आपण परत एकत्र राहू. पण हा सगळा तुझा प्लॅन होता. तुला माझ्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता मॉम. तुला फक्त निशी आणि तिच्या बाबांना हरवायचं होतं. आणि तू यासाठी इतक्या खालच्या थराला गेलीस की तू मला किडनॅप केलंस, स्वतःच्या मुलाला. माझा जीव गेला असता तर काय केलं असतंस तू? तू गोडाऊनला आग लावलीस. त्या आगीत जर निशी आणि तिच्या बाबांचा जीव गेला असता तर काय केलं असतंस तू मॉम? तू म्हणतेस तू हे माझ्यासाठी केलंयस, हा? पण तुझं खरं रूप समजल्यावर कसा विश्वास ठेवू मी की तू हे खरंच माझ्यासाठी केलंय ते? खरं तर आज मला तुमचा राग यायला हवा, पण मला कीव येते तुमची. करोडो रुपयांची संपत्ती असून सुद्धा आज जगातली सगळ्यात गरीब आई आहात तुम्ही. आणि ज्या दिवशी तुम्हाला या सत्याची जाणीव होईल ना, त्या दिवशी त्यातून सावरायचं बळ तुम्हाला सर्वेश्वर देव, एवढीच इच्छा आहे माझी. निशी, तू तुझ्या परीने या नाता जोडीचा पूर्ण प्रयत्न केलास. पण ज्या बाई त्या नाळेन बांधलेला नाता जोडून ठेवता येईल नाही, त्याच्याकडून अजून काय अपेक्षा करशील? चल. कोणाच्याच मनात किंतु परंतु नाही. तू काय काळजी करू नकोस, हा? सगळं ठीक होईल. ओवी, हिला खोलीत घेऊन जा. रघुनाथा, काय चाललंय या सगळ्या? हा? त्या पोराच्या औशीन काय रंग उधळल्यान काही सरलं? आणि तो नीरज आपल्या निशी सोबत संबंध तोडून गेलो होतो, त्याकाच तुम्ही परत घरात आणलास. आई, ज्या झाला त्या विसरणं कोणासाठी सोपा नव्हता, मान्य. आणि म्हणून तू जा बोलतस ना ते माका पटता. पण हे सगळे नीरजचा काय दोष आहे? हा, आता त्यांनी त्याच्या औशीवरती डोळे झाकून विश्वास ठेवला, हे त्याचं चुकला. पण आता त्याका पण सत्य कळलं ना. पण त्याच्या औशीने केलेल्या चुकीची शिक्षा त्याका का द्यायची? पण असं घरात आण ना. अरे, आधी माका पण नीरज बद्दल विश्वास नव्हतो, पण तो विश्वास त्याने जिंकला ना.
आणि या घरचा भावी जावई म्हणून तो इथं राहूच शकतो ना. हा पण गावकऱ्यांचा काय ना, ते काय म्हणतील याचा विचार केलास का दादा? लाले, जेव्हा माझ्या घरातल्या व्यक्तींवरती पूर्ण विश्वास असताना तेव्हा मी इतरांच्या चुकीच्या मतांका फारसा महत्व देत नाही. आणि नीरज काय आपल्या घरात कायमचो राहणार नाहीये. निशीच आणि त्याचा लवकरात लवकर लग्न करून देऊ, मग बोलणाऱ्याची तोंड बंद होतील ना. काय येते आय एम सॉरी गाईस. कशासाठी? निशीला त्रास झाला त्यासाठी. मी तिला इतकं सगळं बोलून गेलो त्यासाठी. आणि आता तुम्हाला सुद्धा माझ्यामुळे त्रास होणार आहे. नीरज, अरे कसला त्रास? तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे इनकन्व्हिनियन्स होणार. तुला तुझा अभ्यास करायचा असेल, त्यात कुठे तुला आता तुझी पर्सनल स्पेस शेअर करावी लागणार. नीरज, असं काही नाहीये. मुळात या घरात पर्सनल असं काही नाही आहे. राईट. ह्या घरात कुणीही कधीही कुणाच्याही रूम मध्ये येऊ शकतं. राईट श्रीनिवास? हा 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 म्हणजे इथे सगळे छान मिळून मिसळून राहतात. हा नीरज, रिलॅक्स. आधी मलाही सवय नव्हती, बट सी आता हे माझंच घर आहे. सो नीरज सचदेव, प्लीज स्वतःला असं अकोड वगैरे करून घेऊ नकोस. हे तुझंच घर आहे असं समजून राहा. आणि तू काय आमच्यासाठी आता परका किंवा अनोळखी नाहीयेस, काय निशी? निशी, प्लीज आता रडू नकोस. हा, निशी, हे बघ, आता सगळं छान झालंय. पण श्रीनिवास, निशीला रडायला रिझन लागतं का? हा 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 हा, हे बाकी खरंय. नीरज, तुला माहितीये का, निशी लहानपणापासूनच अशी आहे. शाळेत असताना ती पहिली आली तरी रडायची, कारण तिच्या मैत्रिणीला तिच्यापेक्षा कमी मार्क्स मिळाले याचं तिला वाईट वाटायचं. आणि मग ती मैत्रीण तिच्यासमोर हात जोडून सांगायची की बाई, हे बघ, नेक्स्ट टाइम आहे ना, मी तुझ्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवेन, पण प्लीज तू रडू नकोस. सिरियसली निशी? बट हो, हे खरं आहे. नीरज, निशी खरंच अशीच आहे. आय थिंक कॉलेजमध्ये काहीतरी इव्हेंट होता, राईट? अँड मॅडमला साडी नेसायची होती आणि तिला ते जमत नव्हतं, म्हणून रडत रडत भाऊजीला कॉल केला होता. नाही, हे तर काहीच नाहीये. चुकून कधी निशीला झुरळत दिसली तर निशी टेबल, खुर्ची, बेड कशावरही उभी राहून थया नाचू शकते. मी तर निशीला असं झुरळासमोर हात जोडून उभा असताना पाहिलंय. ती त्याला सांगत होती की, झुरळ भाऊ, प्लीज तुम्ही इथून जा, नाहीतर मी दादांना सांगेन. हा, तुम चाहो या ना चाहो, निशी मेरी बहू बनेगी और मैं उसी के लिए यहाँ आया हूँ, अपने बेटे के लिए, उसकी खुशी के लिए. मैं रघुनाथ जी और उनके पूरे परिवार से माफी मांगकर वहीं से चला जाऊंगा. और मैं? तुम्हें किसी की जरूरत है ऐसा तो मुझे नहीं लगता. तुम्हारे पास ईगो है, पैसा है, और क्या चाहिए? ऑल द बेस्ट. साहिल प्लीज नको ना जाऊ, मी चुकले ना. देखना, बहुत देर हो चुकी है.
साहिल ऐक ना, मी खरंच चुकलं, तू सोडून जाऊ नकोस ना मला. मला फक्त मला मला माझा नीरज आणून दे प्लीज. मेघना, आई एम सॉरी. साहिल ऐक ना, माझ्या मुलाला आणून दे. साहिल अरे ऐका ना माझं, तुम्ही लोक का माझं ऐकत नाही? सगळे मला सोडून का जात आहे? ये शादी जल्द से जल्द हो जाए तो अच्छा है. हम तो तैयार हैं, आप बस बताइए कब करनी है. बड़ी धूमधाम से होगी ये शादी. हा वही तर. क्या नीरज? नीरज काय झाला? हे लग्न तुम्ही म्हणाल अगदी तसंच होईल, पण माझी एक अट आहे. बेटा, अब कौन सी शर्त? या लग्नात मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हवा. त्या आशीर्वादानेच आमचा संसार सुखाचा होईल. पण या लग्नात मॉम यायला नको. नीरज, वय मला या लग्नात निम्न सजदेव नको आहे. नीरज, रागाच्या भरात काहीही निर्णय घेऊ नकोस. नाही, मी रागाच्या भरात नाही, मी खूप विचार करून बोलतो. तिला जितका वेळ द्यायचा होता तितका तिला वेळ देऊन झालाय. पण तिचं बिहेवियर काही चेंज होणार नाही. आणि तिच्यामुळे ऑलरेडी खूप लोकांना त्रास झालाय. मी माझ्या आयुष्याचा एक नवीन चॅप्टर सुरू करतोय. आता मला कोणालाही त्रास द्यायचा नाही. डैड, आप समझ रहे ना मैं क्या बोल रहा हूँ? मॉम शादी में नहीं आएंगी. आपण नंतर बोलूया का या विषयावर? तुझे बाबा थकून आले असतील ना, त्यांना चहा घेऊ दे. निशी, चहा दे. थैंक यू. माझ्या मुलाच्या लग्नात मी नसणार असं कसं होईल? आणि माझा नीरज असा निर्णय कसा घेऊ शकतो? नाही. रघुनाथ जी, मेघना की ओर से मैं माफी मांगता हूँ. नाही सचदेव साहेब, त्याची काही आवश्यकता नाहीये. आता यापुढे देवाच्या दयेने सगळं काही सुरळीत होऊ दे एवढीच प्रार्थना करूया. आपली मुलं आनंदात सुखात राहो यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूयात ना. जी जरूर. अब मुझे निकलना होगा. दादा मामा, शेनू, काचा लांब फेकलंस ना? नाही, आपलं डुग्गू तिकडे खेळता ना, पाय वेग लागत त्याच्या. हो टाकले, लांब टाकले. दादा मामा, ते गुरव काका आणि परब काका आलेत. ते म्हणत होते की होळीसाठी त्यांनी माड बघितलाय. एकदा तू बघून घेतला असतास तर मग तो कापायला घेतला असता. ठीक आहे, त्यांना म्हणा पुढे वा, मी आलोच. रघुनाथ जी, तो मैं चलता हूँ. सचदेव साहेब, आता तुम्ही इकडे आलाच आहात तर कोकणातला शिमगा पण बघून जा. शिमगा? साहिलजी, कसा कसा शिमगा म्हणजे इथली होळी. हा म्हणजे काय आहे सचदेव साहेब, आपल्या कोकणातला शिमगा म्हणजे जगभरातल्या लोकांसाठी कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय असतो. आणि आता तर कोकणात तुमची सोयरीक जुळणार असा, म्हणजे तुमका शिमग्याक येऊकच वया. आणि महत्वाचं म्हणजे बॉम्ब पण मारू करूया. मग सचदेव साहेब येत आहे ना होळीचा माड नक्की करायला? हो, ऑफ कोर्स, यस.
मी नीरजला घेऊन येतो. हा, ये. जानू बाबल्याच्या घरामागचं माडा ना आपण होळीसाठी नक्की करूया ना. हा म्हणजे माड सुकलेलो हा ना. होय दादा. मग काय हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, फळ देणाऱ्या झाडावर कुऱ्हाड चालवणं म्हणजे कृतज्ञपणाचं लक्षण. हा माड वटलेलो हा मग घेवा होळी, काहीच हरकत नाही. आणि हो, दरवर्षीप्रमाणे माड सन्मानानं नाचवत सहाणेवर घेऊन या. होय दादा. दादानू आम्ही आता निघतो आणि पुढच्या तयारीक लागतो. हा चला रे. थांबा थांबा, कुठे निघालात? एक लक्षात घ्या, दरवर्षीप्रमाणे माड तोडताना आधी त्याच्या पाया पडा, त्याची क्षमा मागा. याचं कारण तो जोमात असताना आपल्या सगळ्यांची गरज त्यानं भागवला. रघुनाथ जी, इसे कहते हैं अपनी मिट्टी से जुड़ना. आपके विचार, गांव के लिए आपका प्यार, ये हमेशा गांव का भला ही करेगा. सजदे साहेब, खरं सांगू का, सुधारणेला माझा विरोध यापूर्वी नव्हता आणि यापुढेही नसणार आहे. आपल्या गावामध्ये चांगली शाळा हवी, अद्ययावत सरकारी हॉस्पिटल हवं, जगभराचं ज्ञान देणारं इंटरनेट हवं, आधुनिक तंत्रज्ञानाची शेती हवी. हा, पण म्हणून सुधारण्याच्या नावाखाली गावातलं गाव पण जाता कामा नये. अहो, सगळीकडे जर मॉल झाले तर मग त्यात धान्य कुठून भरणार? अहो, शेतकरी जर संपवला तर दुपारच्या भुकेला खाणार काय? होय दादा, बरोबर आहे तुमचं. चला दादा, आता आम्ही पुढच्या तयारीक लागतो. हो, सांगितलं तसंच करा सगळं. होय हा? होय. या. चला या. बंधू, सगळ्यांचे पैसे आले. सगळ्यांची इले पण शिरोडकरांची अजून इले नाही. बरं, त्यांना फोन करून बघ. नीरज, पाहुण्यांचा आवाज आहे ना? ते का हाक मारतात? थांब दादा, मी बघ. नीरज, नीरज, रघुनाथ जी, साहिल जी, क्या हुआ? रघुनाथ जी, नीरज का है? हो, बोलो तो. नीरज, काय झालं काय? डॅड, क्या हुआ? तेरी माँ, क्या हुआ मॉम? तेरी माँ बेहोश हो गई. काय? हाँ, नीरज जल्दी चल. आई, काय झालं? नीरज सरांचे बाबा हाक मारत होते का? हो, मी पण ऐकली हाक. नीरजच्या औषध काय उद्योग करून ठेवला ना, जाना कोण. निशी, अगो पाहुणे म्हणत होते की मेघनाताई बेशुद्ध पडल्यात. काय? आई, निशी, नाहीचे एक बोलू. अजून बोलूचाच हा तुझा. अहो, तुमच्या भल्यासाठी बोलतेय. तर तू काय माझा भला बघतल? आईची तुमची काळजी वाटते मला. ओके बाय, ह्याच्यात माझी काळजी करण्यासारख्या काय आ? अहो, तुम्ही नीरजच्या आईला आपल्या घरातली तुटलेली कब्बशी जोडायला सांगितली होतीत ना, म्हणून तर त्यांनी जीव द्यायचा प्रयत्न केला नसेल ना. अगं, नीरजची आऊस अति शहाणी आणि तू अति मूर्ख. या असा विचार करतोस ना, म्हणांसारखे आजारी पडतोस आणि माझ्या बंदूक त्रास होता म्हणजे फुळग्या खायला. शिनू, डॉक्टर काय म्हणतात ते सांगा नंतर. हो. मी म्हटलं होतं ना, ही बाई गप्प बसणार नाही म्हणून. शेवटी घातलाच.
खरंच झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असतील का? ती नाटक करत असेल. सरड्यासारखी मिनिटा मिनिटाला रंग बदलते ही बाई. उमाताई, मला तर खरंच भीती वाटायला लागली. ती अशी काही नाटकं करून आपल्याला अडकवणार तर नाही ना? नाही म्हणजे उमाताई, अहो सिनेमात हे असं सगळं दाखवतात ना, म्हणून आला विचार मनात. मंजू म्हणजे बघ असं तिने सांजेचं असं काही बोलू नकोस. ठीक ठीक होईल सगळं. जायचे हो, येले की जेवून घेतील. तुमका औषधं घ्यायची आहेत ना, मग जेवून घ्या बघू. आता ह्यांका किती वेळ लागत अजून काय सांगता येत नाही. अगो डॉक्टर बघून गेलेत ना, मग यांका सगळ्यांका थांबूची गरज काय थंय? त्याचं घो आणि झील असा ना. जायचे हो, आपली लेक जाणार आहे त्या घरात, म्हणजे तर आपण आपलाच घर झाला ना. असाच कसा निघून यायचा तिथून. हे बघा आलेच. काय रे, काय झाला? काय नाही, आता बरी असत. जीवाचं धोको टळलं. होय, पण दुसऱ्याच्या जीवात घोर लावल्या ना. काय झाला होता एवढा? नैराश्याचं झटको इलो. डॉक्टर म्हणत होते लय काळजी घेऊची लागत नाही, तो पुन्हा असो जीव देण्याचा प्रयत्न करू शकतो. ए माझे बाय, काय चाललाय या बाईचा? हा, दुसऱ्यांकडे सुखात जगू देऊची नाही बाई. दादा, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणजे आता पोलीस केस वगैरे होते की काय? म्हणजे अरे बाई, म्हणजे त्या पोलीस चौकशीसाठी आपल्याकडे येतले. पण ती बाई ना आपलाच नाव पुढं करतली. तोच विचार हा त्याचो.